रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाने कीर्तन परंपरा ही एक सर्वश्रेष्ठ परंपरा दिलेली आहे. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून कित्येक प्रपंचातले लोक हे परमार्थाकडे हे वळतात किंवा प्रपंच करून सुद्धा भगवंताच्या ध्यानाला लागतात. आणि वारकरी संप्रदाय हा एकमेव असा संप्रदाय आहे की त्यांनी कुठल्याही जास्त करून कर्मकांडामध्ये न अडकता भगवंताला असं पण आपण आपलंसं करू शकतो. हा एक सोपा आणि सरळ नामचिंतनाचा आणि भक्तीचा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. पण याचबरोबर वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक संतांनी व कुठल्याही संतांनी नामचिंतनाचं महत्त्व जरी विशद केलेलं असलं तरी पण इतर मार्ग जे आहेत भगवंतांना आपल्या शतज्ञाचे त्या मार्गांना कधीही संतांनी विरोध केलेला नाही. पण हल्ली काय झालेलं आहे की नाही संतांनी सांगितलेलं आहे ठाईचं वैसुनी करायचं चित्त आवडी आनंद टाळावा, मग वारीला जायची गरज नाही. अहो पण तेच तुकोबर आहे पुन्हा सांगतायत की पंढरीशी जारे आल्यानं संसार. वारीचंही महत्त्व आहे, पण ज्यांना काही जास्त करता येत नाही त्यांच्यासाठी नामचिंतन हे एकदम सुलभ साधन आहे. ठीक आहे, काही लोक असं कारणं देतात ना की मला पण जायचं होतं पण माझे कामं आहे माझ्या असं आहे. मग तुकोबरा तेही सांगतात कामामध्ये काम काही म्हणा रामराम, तुम्ही कामही करा आणि त्याचबरोबर नामचिंतनाचं त्याला जोडही द्या, तरी तुमचं भक्तीमध्ये ते साध्य होऊन जातं. पण अलीकडे काही बरेच लोक असे आलेले आहेत की ते सरळ बाकी साधन मार्ग जे आहेत त्याला कर्मकांड म्हणून मोकळे होऊन जातात. तर आपल्या संतांनी भगवंताला आपलंसं करण्याचे जवळजवळ 9 प्रकार सांगितलेले आहेत. भक्तीचे जे 9 प्रकार आहेत त्याला नवविधा भक्ती असे म्हणतात. ते 9 प्रकारामध्ये नामचिंतन ही एक प्रकार येतो आणि अजून 8 प्रकार वेगवेगळे आहेत, जे एखाद्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगू त्यावर आपण बोलूही निवांतमध्ये. पण आजचा विषय जो आहे की तो हाच आहे की संप्रदायाने इतर मार्गाचा द्वेष केलेला नाही, जे आजकालचे बरेचसे लोक सांगतात ना. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं झालेला आहे की सनातन धर्म, हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय हे 3 विभाग केलेले आहेत काही लोकांनी. मुळात हे 3 वेगवेगळे नाहीच, हे सगळं एकच आहे. सनातनचंच सगळं हे मूळ आहे, आपण त्याला वेगळं करू शकत नाही. ही कृपया सर्वांनी लक्षात घ्या आणि थोडा आपल्या ग्रंथांचा आणि बाकीच्या गोष्टीचा थोडासा अभ्यास करत जा. ऐकीव गोष्ट असेल किंवा कोणी काहीतरी त्याच्या मनाने लिहिलं आणि तेच आपल्याला सांगितलं आणि आपणही तेच लावून धरायचं, याला काही कारण नाही. आणि अशा लोकांपासून सावध राहा. असंच नाही की बाहेरचे लोक, संप्रदायाच्या बाहेरचे लोक असं काहीतरी सांगतायत. तर काही कीर्तनकार सुद्धा ह्याच नारदांच्या गादीवरून काहीही भलतं सलतं सांगत सुटलेत. त्यांना कीर्तनाची मर्यादा नाही राहिली, कीर्तनाची परंपरा माहिती नाही, कीर्तनाचे नियम माहिती नाही, काही माहीत नाही. पण आपले उठसूट कीर्तनावर यायचं, आपल्याला भगवंताने बोलण्याची कला दिली म्हणून काहीतरी बोलायचं, 3 तास 2 तासात लोकांना खिळवत ठेवायचं, याला कीर्तन म्हणत नाही. आणि अशा लोकांना तुम्ही बोलू नका. कधीतरी गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी आहे, ती फक्त सप्ताहामध्येच बाहेर निघते. आधीमध्ये आपण त्याच्याकडे ढोकून सुद्धा बघत नाही की देव घरात ठेवली आणि तिचं पूजा केली म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा कळली, असं होत नाही. तिला वाचावं लागतं, ती जगावं लागतं. करा ना पारायण. आज तुम्ही जर पारायण केलं घरामध्ये, जर रोज 4-2 पानं आपण ज्ञानेश्वरीची वाचत असू तर लहान लेकरं बघतील ना, ते शिकतील.
पण आपल्याला मोबाईलमधून आणि टी व्हीमधून कधी वेळच मिळाला नाही ना. बायांना सिरियल बघायच्या, तिकडच्या गॉसिप करायच्या, त्याचे कमी काढायच्या, याला त्याला नावं ठेवायची. बंद करा. आपल्या घरामध्ये इतकं समृद्ध साधन आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, अहो हरिपाठ तरी म्हणा. आज असे महाराष्ट्रामध्ये किती घरं आहेत, त्या घरामध्ये सगळेजण बसून हरिपाठ घेतात. समाजाला नावं ठेवायला तर आपण सगळ्यात पुढेच आहोत. समाज हे करत नाही, समाज ते करत नाही, समाजात हे झालं, समाजात हे. आपण घर म्हणून, घराचं पालकत्व म्हणून आपण काय करतो? आपल्या लेकरांना आपण काय संस्कार दिले? आपल्या लेकरांनी आपल्या हातात कधी हरिपाठ तरी बघितला का? ज्ञानेश्वरी तरी बघितली का? आणि ज्यांच्यात भगवंताने कला दिलेली आहे, काहींना गायन चांगलं येतं, काहींना बोलता चांगलं येतं, त्याचा वापर तुम्ही प्रपंचासाठी करता? हो करा. पण एवढं 1-1 लाख करतो ना, ती मानधन असतं का? पखवाद वाजकाचे मी काही मानधन बघितले, 40-40, 50-50 हजार रुपये 7 दिवसाचे घेतात. काही गायनाचार्य छोट्याशा कार्यक्रमामध्ये जात नाही, कारण त्यांना तिथं मानधन मिळत नाही. अरे भगवंताने एवढी कला दिलेली आहे, की भगवंताचं नाव गाण्यासाठी तुम्ही मानधन घेता. घ्यायलाही हरकत नाही, पण एखाद्याची जर नसली परिस्थिती, एखादी संस्था असेल किंवा एखादा गरीब माणूस असेल, त्याच्या घरात कार्यक्रम, त्यालाही वाटतं चांगल्या लोकांनी आपल्या इथे यावं, मग तुम्ही जे सगळ्या गोष्टी पैशावर तोलता. अरे याला कारण हेच आहे, कारण आपल्याला बालपणापासूनच ती संस्कार मिळाले नाहीत ना. मी आवर्जून प्रत्येक वेळेस सांगतो की ज्ञानेश्वरी आणि भागवत ही आणि गाथा, बाकीचे सगळे जे काही असेल, घरामध्ये बसून आपल्याला रोज त्याचं पारायण झालं पाहिजे. किती वेळ लागतो हरिपाठ घ्यायला? जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट. घरामध्ये 15 ते 20 मिनिटं हरिपाठ होतं. लावा ना लेकरांना सवय. हे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या बशीत करण्यात काही तत्व नाही, त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. तुम्हाला जे करायचं ते भगवंताला आपलं करण्यासाठी करा. तर मनुष्य जन्म 84 लक्ष येऊन फिरून आल्याच्या नंतर भेटतो, ती शेजाऱ्यांच्या आणि त्याला कुरापती काढण्यासाठी नाही. हा एकच नरदेव भेटतो, त्यामध्ये भगवंताला आपण आपलं करू शकतो आणि या मुखाने आपण भगवंताचं नाम घेऊ शकतो. हे जीवन यांचं सार्थकीत आहोत. ही कळकळीचीच मला सर्वांना विनंती आहे. आणि आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरा याचा थोडासा अभिमान बाळगा आणि तो जोपासा आणि येणाऱ्या पिढींनाही तो अगदी जसाच्या तसा द्या. ही माझी आणि माझ्यासारख्या तमाम लोकांची दिस एक तुम्हाला विनंती आहे. एवढं बोलून मी का थोडंसं थांबतो. विषय भरपूर आहे बोलण्यासारखं यावर. वेळेची मर्यादा आहे, व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. एखाद्या अशाच एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाप पोचणार.